सध्या जगात दोन देशांमध्ये तणावमुळे जागतिक स्तरावर चिंता वाढली आहे. एका बाजूला इराण आहे आणि दुसऱ्या बाजूला युनायटेड स्टेट. या दोन्ही देशांमध्ये अनेक वर्षापासून राजकीय मतभेद, आर्थिक निर्बंध आणि तक्रारी तणाव सुरू होते. कधी निर्बंध लावले जातात, कधी आरोप प्रत्यारोप होतात, कधी थेट लष्करी कारवाईची शक्यता केली जाते. आपल्याला वाटू शकतं की हा संघर्ष आपल्याला देशापासून खूप दूर आहे. पण आजचं जग एकमेकांशी जोडलेलं आहे. एका भागात निर्माण झालेली अस्थिरता दुसऱ्या भागावर परिणाम करू शकते. म्हणून हा विषय भारतासाठी महत्त्वाचा आहे. सर्वात आधी आपण ऊर्जा आणि तेलाबद्दल बोलूया. भारत हा जगातील मोठा तेल आयात करणारा देशांपैकी एक आहे. आपल्या देशात वापरलं जाणारं बहुतांश कच्चं तेल परदेशातून येतं आणि त्यातील मोठा भाग मध्य पूर्वेतून येतो. जर त्या भागात युद्ध किंवा मोठा तणाव निर्माण झाला तर तेलाचा पुरवठा अडथळ्यात येऊ शकतो. तेल पुरवठा कमी झाला की जागतिक बाजारात त्याची किंमत वाढते. तेल महाग झालं की त्याचा थेट परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर होतो. पेट्रोल आणि डिझेल महाग झाले की सर्वप्रथम वाहतूक खर्च वाढतो. ट्रक, बस, टॅक्सी, शेतीतील वापरले जाणारे ट्रॅक्टर सर्वांचा खर्च वाढतो. जेव्हा वाहतूक महाग होते तेव्हा बाजारात येणाऱ्या वस्तूंची दर वाढतात. भाजीपाला, धान्य, फळे, बांधकाम साहित्य, औद्योगिक वस्तू सर्व काही महाग होऊ शकते. यालाच आपण महागाई म्हणतो. महागाई वाढली की सर्वसामान्य माणसाच्या घरगुती बजेटवर परिणाम होतो. महिन्याचा खर्च वाढतो, बचत कमी होते. मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबावर याचा सर्वाधिक परिणाम होतो. आता उद्योग क्षेत्राकडे पाहूया. इंधन महाग झालं की कारखान्याचा उत्पादन खर्च वाढतो. कच्चा माल आणण्यासाठी जास्त खर्च करावा लागतो. तयार माल बाजारात पाठवण्यासाठी जास्त खर्च येतो. त्यामुळे कंपनीचा नफा कमी होऊ शकतो. काही उत्पादक कमी करू शकतात. याचा परिणाम रोजगारावर होऊ शकतो. शेती क्षेत्रातील इंधनाची मोठी भूमिका आहे. डिझेलवर चालणारे पंप, ट्रॅक्टर, वाहतूक यांचा खर्च वाढतो. खत आणि इतर कृषी साहित्य महाग होऊ शकते. उत्पादन खर्च वाढला की शेतकऱ्याचा नफा कमी होतो. अन्नधान्याच्या किमती वाढण्याची शक्यता असते. म्हणजे संघर्षाचा परिणाम शेवटी आपल्या जेवणाच्या ताटापर्यंत पोहोचतो. मध्य पूर्वेत लाखो भारतीय नागरिक काम करतात. विशेषतः सौदी अरेबिया, युनायटेड स्टेट्स, एमिरेट्स, कतार आणि कुवेत यांच्यासारख्या देशांमध्ये भारतांची मोठी संख्या आहे. हे लोक भारतात आपल्या कुटुंबांना पैसे पाठवतात. या पैशांना परकीय चालन किंवा रेमिडीज म्हणतात. जर त्या भागातील युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर तिथल्या नोकरांवर परिणाम होऊ शकतो. काही उद्योग बंद पडू शकतात. काही भारतीयांना परत भारतात यावं लागू शकतं. अशा वेळी भारत सरकारवर त्यांचा सुरक्षित परत आणण्याची जबाबदारी येते. तसेच भारताला अचानक रोजगाराचा ताण वाढू शकतो. आंतरराष्ट्रीय तणावाचा परिणाम शेअर बाजारावरही होतो. गुंतवणूकदार अशा वेळी जोखीम टाळण्याचा प्रयत्न करतात. परदेशी गुंतवणूकदार भारतासारख्या बाजारातून पैसे काढू शकतात. शेअर बाजारात घसरण होऊ शकते. रुपयांची किंमत डॉलरच्या तुलनेत कमी होऊ शकते. रुपया कमकुवत झाला की आयात आणखी महाग होते. यामुळे सरकारवर आर्थिक दबाव वाढते. आता भारताच्या परराष्ट्र धोरणाकडे पाहूया. भारताचे इराण आणि अमेरिका दोन्ही देशांची महत्त्वाची संबंध आहे. इराण हा ऊर्जा पुरवठ्यासाठी दृष्टीने महत्त्वाचा देश आहे. दुसरीकडे अमेरिकासोबत भारताचे व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण आणि शिक्षण क्षेत्रात मजबूत संबंध आहेत. त्यामुळे भारत कोणत्याही एका बाजूने उघडपणे उभा राहू शकत नाही. भारत संतुलन भूमिका घेतो आणि शांतीचा मार्ग स्वीकारतो. भारतासाठी सर्वात महत्त्वाचा म्हणजे राष्ट्रीय हित, ऊर्जा, सुरक्षितता आणि आर्थिक धैर्य. जर हा संघर्ष मर्यादित राहिला तर परिणाम नियंत्रित होऊ शकतो. पण जर तो मोठ्या युद्धात बदलला तर जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो. जागतिक व्यापारात अडथळे निर्माण होऊ शकतात. समुद्री मार्ग धोक्यात येऊ शकतो. विमान आणि वाहतूक खर्च वाढू शकतो. याचा परिणाम भारताच्या निर्यात आणि आयातीवर होईल. शेवटी आपण हे समजून घ्यायला हवं की युद्ध म्हणजे फक्त बॉम्ब, क्षेपणास्त्र किंवा सैन्याची हालचाल नाही. युद्ध म्हणजे आर्थिक अस्थिरता, महागाई, रोजगारावर ताण आणि सामान्य नागरिकांच्या जीवनातील अनिश्चितता. म्हणूनच जगातील बहुतांश देश शांततेचे आव्हान करतात. कारण संघर्षात कोणाचाही दीर्घकालीन फायदा होत नाही. सर्व देश आर्थिक दृष्ट्याने एकमेकांवर अवलंबून असतात.